मात्रे, रवि मात्रे और जॉली स्पोर्ट्स की जानिब से, जो लोग इस वक्त टेलीविज़न सेट पे देख रहे हैं, जो लोग यूट्यूब पे देख रहे हैं, सभी का हार्दिक स्वागत है। इस वक्त वलगांव से जॉली के लिए हार्दिक शुभकामनाएं हैं। इस टूर्नामेंट और टेलीकास्ट के लिए राम भोईर और जतन भोईर ने वलगांव से शुभकामनाएं दी है। इसके बाद जो मुकाबला है, डॉली स्पोर्ट्स के कैप्टन और जॉली स्पोर्ट्स के कैप्टन, होस्ट मेहमान, आप दोनों को तैयार रहना है टॉस के लिए। आज आपण पाहतोय सर्व संघातील खेळाडूंना ORSL त्याचबरोबर डार्क फंटासीसह बिस्किट पारितोषिक या ठिकाणी देण्यात येते आणि ते देण्यात येते ते म्हणजे आपणालय सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका माननीय रुचिता कमलाकर पाटील व आपणालय परिवाराच्या वतीने देण्यात येणार आहे। आणि जी संस्था आहे ही सेवाभावी संस्था आहे। खरं तर आपण पाहतोय की महिला 8 मार्चला महिला दिन झालेला आहे, त्या अनुषंगाने ही संस्था अतिशय सेवाभावी दृष्टिकोनाने काम करते। अगला मुकाबला जो आपके सामने पेश होने जा रहा है, जानवी स्पोर्ट्स ने टॉस जीता है। पहले उन्होंने फील्डिंग करने का निर्णय लिया, सोना देवी टेमगर, अजय चौधरी फैम टीम। उसके बाद डॉली स्पोर्ट, जिसमें पड़गा और उसके परिसर के खिलाड़ी खेल रहे हैं, टकराएंगी होस्ट मेजबान जॉली स्पोर्ट्स से। उसके बाद दोस्तों शाम होंगी और रंगीन होंगी, और रंगीन मुकाबले अब देखने जा रहे हैं, जहां पर अंजुमन और पायनियर क्लैश ऑफ टाइटंस की शुरुआत। जॉली युवा और बालाजी स्पोर्ट, वीरेन स्पोर्ट, बूम बूम सुभाष ठाकरे के खेल को देखना ना भूलिए। बालाजी में सूरज की गेंदबाजी को जॉय कुमार के साथ, और आखिर में वही कहानी बी इंडियन आती है मराठा पंजाब के सामने, वो भी बी के सामने, ए के नहीं। ये देखिए पूरे 5 दिनों का लेखा जोखा हमारी टेलीकास्ट टीम ने अब तक पहुंचाया है। बहुत सुंदर टेलीकास्ट, और संदेश जाके अब वर्ल्ड वाइड चैटिंग में देखिए, टेलीकास्ट के लिए काफी सराहना हुई है। कामतगढ़ में हमारी आवाज नहीं पहुंच रही है, वहां के फाइंडर से रिक्वेस्ट है। ट्रिपल एस पे जो टेक्निक की खराबी थी वो किरण थले साहब ने दूर कर दी है, तिरुपति ने दूर कर दी है। नाना स्पोर्ट, आपको तुरंत ही ग्राउंड छोड़ना है। बैक टू क्रिकेट नाउ। वेलकम एवरीबॉडी, गुड आफ्टरनून। टूरिफिक एटमॉस्फियर ऑफ क्रिकेट here at the Kamatgarh. Let Motiram Katekar cricket ground is going to be Aftab once more included in the side, brought into the attack. Facing him batsman Jayesh, non-striker is Nishan. Here goes Aftab, left arm round the wicket. Wicket keeper Ravish. First ball firmly driven right on the half volley. This is a good thing and good stroke from Jayesh, because he played under the eye, firmly driven. कारण हा जो फटका होता ह्याच्यामध्ये आत्मविश्वास पूर्ण हा फटका होता. ड्राइव्ह जो केलेला होता यामध्ये आत्मविश्वास होता. बॅटच्या अगदी मधोमध घेतलेलं होतं. Aftab, because sun is shining brightly, and Aftab turned from Sandeep Patil Galerian. Facing him left-handed batsman Nishan. Two men outside the three men, 4 men patrolling right on the on-side view. Man at backward square leg, mid wicket, wideish, long on and straighter long on. Aftab ball, this time uses feet, not a very good stroke, does not timing behind the stroke, and misfield by two fielder. This is the worst fielding from Tausif, poor fielding, and batsman taken 2. So Nishant off the mark with 2, and his score is 3 without loss. Next match,
Dolly Sport meet Jolly Sport. And I think could be a color of cricket Lali. Aftab reaches bowling mark, left arm over the wicket. Here he go. Goes to Nishan, who uses feet, soft and drive. Imran Nirvan is there. And with the stroke batsman through for one. Slow and steady start from Sona Devi Timgar. Ajay Chaudhary fam team. 4 for no wicket. Nishant on 3 and Jayesh on 1. Today is a hot afternoon here. And today is a Super Friday. And you are watching some super matches. This time another good looking stroke all on the ground to long on, wide of long on. Fielder is there, enough time, batsman gets one. दरम्यान या ठिकाणी आमचे सन्माननीय अशोक पाटील साहेबांच्या मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. त्यांच्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा अतिशय मिक्सर ग्राइंडर आम्हाला स्पॉन्सर करण्यात आले. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सन्माननीय सतीशजी चौधरी साहेब यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. तसेच अनिलजी चौधरी यांचंही मान्यवर कक्षामध्ये आगमन झाले. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. After ball, this time balloon in the air could be caught. Yes, Kalim is there. First wicket has gone now. Pioneer golden man Danish Koth, all the best for Janvi Sport and especially the interesting captain Ravish. First wicket has gone for cheaply. Newman in. Lot of cheering, lot of supporters is there in Dashrath Babu Chaudhary gallery. All the best from Manish Patil and Rupesh Shelar Vadpe to Janvi Sport. या ठिकाणी सुनील म्हात्रे तसेच रोहन म्हात्रे यांच्याकडनं जॉली स्पोर्ट्स संघासाठी खास करून आमचे सन्माननीय कमलाकर पाटील साहेब यांच्यासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. रोहन म्हात्रे आणि सुनील म्हात्रे कोण गाववरनं? Yes, Aftab claimed the breakthrough. This time nice looking stroke working on the onside. Imran Nirvan is there. And with the stroke batsman through for one. That marks end of the very good over from Aftab. 6 for the loss of 1 wicket. सोना देवी टेमगर. एक ओवर की समाप्ति 6 रन 1 विकेट गंवाने के बाद. ये देखिए क्या बढ़िया ड्राइव किया था गेंद को पैरों के सामने. आज कई बड़े मुकाबले हैं जहां अगला मुकाबला होने जा रहा है डॉली स्पोर्ट और जॉली स्पोर्ट. अंजुमन और पायनियर, जॉली युवा और बालाजी स्पोर्ट, वीरेन स्पोर्ट और जॉय कुमार, और मराठा पंजाब और बी इंडियन. जबकि ऐसा लग रहा है कि आज देर रात तक मैच चलेंगे 12 बजे तक. गेंदबाजी के लिए अबू साद की खासियत है कि गेंदों को अंदर काटते हैं और उनकी गेंदों में अधिक उछाल हमेशा नजर आता है. पंडित गुलवी हमारे साथ हैं, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं. कमलाकर पाटिल जी मंच की शोभा बढ़ाते हुए नगर सेवक. पहली गेंद तेज निकल गई, वहां पर छोड़ दिया बैट्समैन ने. इस पिच में काफी पेस है और कल देर शाम जो मुकाबला हुआ था आपने देखा कि गेंदें नीचे रह रही है. मेरा अपना मानना है गवली सर कि जब फ्लड लाइट शुरू होंगी और रात जैसे ढलेंगी गेंदें नीचे रहेंगी और फिर गेंदें बल्ले पर उस तरह नहीं आएंगी. अगदी बरोबर. मला असं वाटतं की लो स्कोरिंग सामने प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. तालाब का किनारा है और क्लाइमेट में भी थोड़ा चेंज रहेगा. इस मर्तबा चिप कर दिया. ऑन दी अब खेला था, ऑन दी राइज और दूसरे के लिए चले. बहुत खराब थ्रो और थ्रो. 4 रन कुल मिलाकर 6 रन बढ़ते हुए स्कोर में. एक शॉट का इशारा 5 रन बढ़ते हुए. और क्या कर रहे थे वहां पर खिलाड़ी. अक्षय ने वो थ्रो किया था. और ये देखिए अब वो
गम मनाते हुए। वो जो कहते हैं कि सांप गुजर जाने के बाद लकीर पीटने से कुछ भी नहीं होता है। ग्यारह रन हो चुके हैं 1 विकेट गंवाने के बाद। दूसरा ओवर चल रहा है। अगले मुकाबले के कैप्टन को टॉस बॉक्स में बैठना है, जॉली स्पोर्ट्स के कैप्टन और डॉली स्पोर्ट्स के कैप्टन। अबू साद नाराज होते हुए 5 का बेनिफिट दिया है। इस मरतबा बहुत खूबसूरत ड्राइव ऑन दी अप अक्षय के पास। अब देखिए उनको पता था, थ्रो बहुत अच्छा आया था। सोना देवी टेमगर के काफी समर्थक हैं जो अच्छा शोर मचा रहे हैं, और दर्शकों के बिना वैसे भी सब कुछ अधूरा है। इस मरतबा ड्राइव करते हुए बहुत ही खूबसूरती के साथ जमीन के सारे आउटफील्ड में 1 रन। 13 पे पहुंचा है स्कोर 1 विकेट गंवाने के बाद। इस मरतबा स्ट्रोक को चेक किया, धीरे से पुश किया ऑफ साइड में 1 रन। इस वक्त रोशन बाग और धोबी तालाब इलाकों में हमारी आवाज नहीं पहुंच रही है, वहां के जॉइंडर से रिक्वेस्ट है कि आवाज को पहुंचाए। स्कोर 14 रनों पे पहुंचा है। दूसरा ओवर चल रहा है और यहां से 50 के ऊपर तो देखना होगा। अबू साद बहुत तेज गेंद, सॉफ्ट डिसमिसल, अधिक उछालता, पुश खेला वहां पर और आउट हो गए बैट्समैन। आइए देखते हैं किस तरह से आउट हुए। ओहो, कट के अंदर की जानिब आई थी, बहुत अटपटे अंदाज में खेला। ये उनकी स्पेशल गेंद है जो कट के अंदर की जानिब भी आती है और अधिक उछाल भी प्राप्त करती। ओवर समाप्त होते हुए 2 स्कोर है इस वक्त 14 रन 2 विकेटों के नुकसान पर। अगली 2 ओवर में क्या होता है ये आइए सुनते हैं गवली सर से। धावसंख्या झालेली 14। 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक समाधानकारक सुरुवात म्हणता येईल, एक चांगली सुरुवात म्हणता येईल, समाधानकारक, कारण 2 फलंदाज बाद झालेले आहेत। धावसंख्या 14। याला मात्र शेवटच्या क्षणी डिफेन्सिव्ह धावाची शक्यता आहे। कलीम याचा थ्रो जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित पंचांना विचार करावा लागला। ओव्हर थ्रो होतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत। बिल्कुल वो खिलाड़ी वहीं खड़े रहे थे, अबू साद छाव में आगे नहीं आ पाए थे, 1 रन ज्यादा दे दिया। कलीम याला पुन्हा एकदा थोडासा डिफेन्सिव्हरित्या खेळलेला आणि चेंडू जातोय, डीपला जातोय, क्षेत्ररक्षक येतोय, मात्र एकाच धावावर समाधान मानलं जात आहे। धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 17। तिसरं षटक हे मार्गस्थ आहे। आपण जो सामना पाहतोय सोनादेवी टेमगर विरुद्ध जान्हवी स्पोर्ट्स। कलीम यामध्ये स्वीप करण्याचा प्रयत्न आणि अराउंड दी लेग त्रिफळाचीत। रात पुनवेची चैता पाकाची, रात पुनवेची चैता पाकाची, दिल जाईली पाटीची आई येईल। आपण पाहू शकता स्वीप करण्याचा प्रयत्न आणि अराउंड दी लेग त्रिफळाचीत झालेला आहे। अराउंड दी लेग त्रिफळाचीत होण्याचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे। जवळपास 100 पैकी 80 पेक्षा जास्त फलंदाजी त्रिफळाचीत होत आहेत।
त्यामध्ये अराउंडी लेग्स बाद होताना दिसत आहेत. तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या मात्र अजूनही स्थिर आहे 17-17. तीन बाद 17. कलीम याला मात्र ड्राईव्ह केले, अतिशय सुंदर ड्राईव्ह केलेला, अगदी आत्मविश्वास होता. बॅटची अगदी मधोमध घेऊन थोडासा फ्रंट फूट ड्राईव्ह केलेला आहे. फक्त एकच धाव, कारण चेंडू सरळ अतिशय वेगात लॉंग ऑफला गेला होता आणि त्यावर फलंदाज एक धाव पूर्ण करते. धाव संख्या होते 18. जयेश खेळण्यासाठी सज्ज होत आहे. यावेळेला फक्त हलक्या हाताने खेळला चेंडू शॉर्ट मिड विकेटला आहे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट, कारण डीप मिड विकेट बंद जयहिंद त्या ठिकाणी झेपावला होता संघाचा कर्णधार आणि 2 धावा जयेश पूर्ण करतोय. धावसंख्या वाढतोय. धावसंख्या होती 20. पहिला जो सामना झाला 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग सुद्धा मॅगी 11 संघाला करता आले नव्हता, पराभूत झाला होता. कलीम याला मात्र रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र खाली जातोय आणि सरळ निघून जातोय. तो यष्टीरक्षक रवीश याच्या हातात. निधावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या आहे 23. बिल्कुल 3 ओवर में 20 रन बने और 3 ओवर में कम से कम सोना देवी टेमगढ़ चाहेंगे कि 30 रन बने, लेकिन देखना है आफ्ताब अपना ओवर खत्म कर चुके हैं. ये देखिए बिल्कुल पहली मर्तबा हम देख रहे हैं इंटरनेशनल की तरह ग्राफिक नजर आ रहा है. किस तरह से पहला विकेट गिरा, 5 रन थे, किस तरह से 14 पे दूसरा और किस तरह से 22 पे तीसरा विकेट, 17 पे तीसरा, सॉरी. ये देखिए पहले ओवर में जहां 6 बने, दूसरे में 8 और तीसरे में 6. बहुत सुंदर टेलीकास्ट. 100 मार्क्स देना चाहिए एसके एंटरटेनमेंट को, जिन्होंने आपको एंटरटेनमेंट दिलाया टेलीकास्ट की दुनिया का. ये देखिए पिछले 5 दिनों में क्या कुछ हुआ. अगर हम विकेटों को देखें गवली सर तो 63, 63, 52, 61, 61. आखिर के 2 जो दिन थे 61, 61 के थे और ऊपर के 2 दिन 63, 63 के. रनों को भी देखिए, 800 के ऊपर जो रन बने थे वो 40 प्लस के मैचेस थे. और अगर हम देखें तो 600, 641 और जो 700 और 714 इतना अंतर नहीं है. और वाइट गेंदों की भरमार हो चुकी है. 31, 26, 26, 26, 46. कल तो वाइट बहुत हुए थे. डॉट गेंदें भी बहुत ज्यादा नजर आ रही. बाली ट्रॉफी में डॉट गेंदों की तादाद लगभग 1500 के करीब हो गई थी. म्हणजे एकंदरीत थोडंसं क्लास क्रिकेट बघायला कमी मिळतंय. डॉट गेंडे जास्त दिसत आहेत. क्लास क्रिकेट आणि गोलंदाजी एक अचूक टप्प्यावर बघायला मिळालेली आहे. बिल्कुल मुंबई की लाइफलाइन लोकल है, लेकिन क्रिकेट की लाइफलाइन सिंगल है. खेल की शुरुआत याला मात्र ड्राइव्ह केलेला आहे. मिड ऑफ वरनं डीप मिड ऑफला होते. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. 1 पेक्षा जास्त मिळणार नाही. धावसंख्या वाढते 21. जयेश चांगली फलंदाजी करतोय. एकेरी दुहेरी धाव घेतोय. तसे एकेरी दुहेरी धाव ही क्रिकेटची लाइफलाइन है. लेकिन यहाँ से हाथ खोलना होंगे. आपको एक अच्छा लक्ष्य, सिंगल्स के साथ साथ चौके आना जरूरी है. ये देखिए बहुत खूबसूरत गेंद बीट किया, तेज निकल गई. क्योंकि गौली सर आप अगर घोड़े को मांस दोगे और शेर को घास दोगे, दोनों मर जाएंगे. अगदी बरोबर, कारण आपण बघितलेलं आहे की आपण 3 षटकामध्ये थोडंसं सावध पवित्रा. मात्र एक चांगली धावसंख्या उभी करायची असेल तर उर्वरित जी षटके आहेत, चेंडू आहेत, यावर मात्र आक्रमण करणं गरजेचं होणार आहे. आपू साथ
याला मात्र ट्रॅव्हिक चेंडू फाईन लेकडे जातोय. लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक झपावतोय आणि तोपर्यंत मात्र सहजगत्या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 23. इस मरतबा आगे रखा था, बहुत खूबसूरत कलाइयों का उपयोग. रविश को देखिए क्या हॉटमैन है. अभी भी वो कह रहे हैं कि यहाँ दूसरा रन नहीं था. यावेळेला मात्र पुन्हा त्या खेळल्या चेंडू लॉंग लेगशी मारायचे करत आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या वाढते, धावसंख्या होती 24. आपण जो सामना पाहतोय सोनादेवी टेमघर विरुद्ध जान्हवी स्पोर्ट्स. क्षेत्र स्वीकारून एक चांगली सुरुवात जान्हवी स्पोर्ट्स संघाची. अबुसाद याला मात्र एक चांगला चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला जातोय आणि धावबाद करण्याचा प्रयत्न केलेला नाही. एक धाव पूर्ण होते. बिल्कुल फुलर लेंथ की गेंद थी और चॉप किया था बहुत दूर से बैट्समैन ने. बहुत खूबसूरत गेंदबाजी कर रहे अबुसाद. हालांकि उनके जो नाम की मानी है खुशियों का बाप. अबुसाद रिव्हर्स शॉट खेळण्याचा, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र अतिशय वेगात टाकला होता चेंडू आणि निधावच्या रूपात जातोय. त्रिफळाचीत झालेला आहे. त्रिफळाचीत झालेला आहे. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्रिफळाचीत होतोय फलंदाज. ये देखिए किस तरह से आउट हुए. इतनी खूबसूरत गेंद पर इस तरह का शॉट कभी भी नहीं लग सकता है. दूसरे एंगल से दिखाया जा रहा है. दुसऱ्या अँगल मध्ये आपण पाहू शकता रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. और ये देखिए बॉडी लैंग्वेज को पढ़ा था. बैट्समैन के आगे रखा था गेंद को आणि बेल्सला ट्रिप केलेला आहे. त्या ठिकाणी आपण बघितलं ट्रिप केलं होतं. चार षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 25. 4 बाद 25. स्लॉगवरचा खेळ बाकी आहे आणि स्लॉगवर मध्ये काय होतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक भावे. थैंक यू गौली सर. कलीम कंटिन्यू नाउ. दिस टाइम शॉर्ट एंड राइजिंग. He bows in Dusra Mohalla, white signal from umpire. I think bowling has been outstanding from Janhvi Sport and fielding has been extraordinary. अगदी बरोबर. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी बघायला मिळते. क्षेत्ररक्षणाची चांगली साथ आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याची संधी दिली जात नाही सोनादेवी टेमघर संघाला. Kaleem bows this time. Nice looking drive while in the air. One bounce to Abu Saad at long off boundary and finally batsman gets run out. Slow running between the Umesh is out for Golden Duck, yet face any delivery, and that marks of departure of the 5th wicket just now on 26. Janhvi Sports bowling has been outstanding and fielding has been extraordinary. Bright sun shining here, heavy breeze running over the ground, and you are watching Classic Cricket Jolly Trophy 2016. With me, the magical voice Dr. Gowli sir, and one of the rising Marathi commentator Sandesh Patil, Beyond tenniscricket.in proprietor. Is going to be Kaleem, one of the good all-rounder in Taluka cricket. He played a superb knock in Anjuman Cup against B Indian. When Janhvi beat B Indian, here we go. This time down to leg side, should be a wide, yes it is.
one more to total now, 27 for the loss of 28 for the loss of 5 wickets. Ajay. But this time Trevor nicely all on the ground to Abu Saad at long off boundary, straighter long off boundary, and with the stroke batsman through for one. Next match Dolly meet Jolly Sport. Interesting name, Dolly. This time fine delivery. Batsman looking for a cross batted stroke, beats him outside the off stump. Kaleem reaches bowling mark, turn from. This time Fuller Lane try to turning on the onside. No damage has been done. Leg by signal from shortman umpire Vilas Jadhav. Score is 30 for the loss of 5 wickets. Very slow cricket going on. The captain of Jolly waiting in toss box, I think. This time Trevor, nice looking drive down the ground. Interesting field setting by Kaleem because Abu Saad is a very straighter at long off boundary. हे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते कारण ज्याप्रमाणे गोलंदाजी होते त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे कलीम याने. सुरुवातीला अबू साद याने सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती, त्या अनुसरून क्षेत्ररक्षण सजवलं होतं. Left arm over the wicket. Kaleem, here he go. This time full length, try to turn, wide signal from umpire. Downs to once more, far from the leg stump. Score was up to 32 for the loss of 5 wickets. 5th over in progress. Today, Harbhajan Singh claimed the hat-trick against Australia in Eden Park, Calcutta in 2011, and the carom bowler who invite the carom ball, Ajanta Mendes, born in 1985. This time try to chop, they threw for one. Cheeky single. Ball is travelling to short point. That marks end of the 5th over. His score is 33 for the loss of 5 wickets. 5 ओवर की समाप्ति 33 रन 5 विकेटों के नुकसान पे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 33. अजूनही चांगली धावसंख्या म्हणता येणार नाहीये. आज दिन और रात की रोशनी में जॉली ट्रॉफी आप देखेंगे. जानवी ने पावर कप शेलार को जीता था, पायनियर को शिकस्त देकर. वहीं हम सोच रहे थे कि यूसुफ कहाँ है. आज यूसुफ खराबी सेहत की वजह से नहीं खेल रहे हैं. गेंदबाजी के लिए अली को बुलाया गया है. 2 ओवर अबू साद ने किए, 2 ओवर कलीम ने किए, 1 ओवर आफ्ताब ने किया. अली की पहली गेंद बल्ले की जड़ से टकराई, 1 रन. कहीं भी ऐसा लग नहीं रहा है कि सोना देवी का जो क्रिकेट है बल्लेबाजी उसमें कोई चमक हो सोने की तरह. इस बीच गेंद बल्ले का बाहरी किनारा, एक हाथ का कमाल, बहुत खूबसूरत कैच विकेट कीपर रविश का. ये देखिए इस तरह के कैचेस लिए नहीं जाते बल्कि हाथों में चिपक जाते हैं, बैठ जाते हैं. ये देखिए अनुमान बहुत अच्छा. अतिशय चांगला झेल घेतलेला आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू, पुन्हा एकदा पाहू शकता. जवळपास बॅटला चालूला चेंडू असं वाटत होतं की निघून जातोय थर्डमॅनला, मात्र एका हाताने झेल पकडतोय. कैचेस विन द मैचेस. इंग्लैंड में जब बादल छाए हुए रहते तो गेंदें इसी तरह शरारत करती. जो पिछला मोमेंट हमने देखा
और बैकफुट पे जाके ड्राइव करना चाहता बैट्समैन ने मोटा सिरा लेकर गेंद विकेट कीपर के दस्तानों में। स्कोर इस वक्त 34 रन। आसमान में कहीं कहीं थोड़े बहुत दूधिया बादल जरूर नजर आ रहे हैं। अली बहुत तेज गेंदबाजी करते हैं, इस मरतबा रिवर्स खेला है, मौका नहीं, 4 रन। बहुत खूबसूरत शॉट। बहुत खूबसूरत स्ट्रोक मुकेश के बल्ले से। ये देखिए किस तरह से उन्होंने शॉट को खेला, पहले ही मन बना लिया था। अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच गेंद को लिया, प्लेसमेंट गजब का, लाजवाब स्ट्रोक। स्कोर वेलकम नितिन जी पाटिल, आपलं हार्दिक स्वागत है, वेलकम। 38 रन हुआ है। इस मरतबा तेज गेंद निकल गई, स्क्वायर कट करना चाहते थे, हालांकि जगह दी थी वहां पर, लेकिन गेंद की तेजी को भांप नहीं पाए थे बैट्समैन मुकेश। 38 रन 6 विकेटों के नुकसान पर। आप देख रहे हैं क्रिकेट क्लासिक जॉली ट्रॉफी। इस मरतबा पैरों से टकराई, रन पूरा किया, स्लिमी टॉप पे गेंद को उठाया, अंपायर का इशारा लेग पाए। 39 रन हो चुके हैं। अगला मुकाबला होस्ट जॉली, जो अंजुमन कप की रनर्स टीम रही थी, और डॉली स्पोर्ट, डॉली पड़गा। देखना है डॉली यहां से जीत की डोली की शक्ल में पड़गा पहुंचती है या फिर जॉली। इस मरतबा पहले ही फ्रंट फुट पे कमिट हो चुके थे, वहीं से गेंद को खेला है। 1 रन बना, अक्षय का थ्रो कलेक्ट नहीं कर पाए, 2 रन बने, तीसरे के लिए जा रहे हैं, अब जाकर रन आउट होते हुए, और कुल मिलाकर रन बने 41 रन। 42 रनों की चुनौती रखी है जानवी के सामने। आइए दोस्तों, डॉली स्पोर्ट बड़गा के कैप्टन आ चुके हैं और जॉली स्पोर्ट्स के कैप्टन, आपको टॉस के लिए आना है। अग्नि महोत्सवचे उपाध्यक्ष ते प्रसिद्ध उद्योगपती सतीजी चौधरी साहेब आपण आपल्या शिवास्ते नाणेफेक करायचे, आणि त्या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंदाबाज सिद्दीक भावे। सुस्वागतम सतीश चौधरी जी। एक सोबत अनिलजी चौधरी हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत नाणेफेक करण्यासाठी। आपको पता है, एक तरफ विद्यमान नगरसेवक कमलाकर पाटिल और एक तरफ नरेश मात्रे। टॉस जीता इस वक्त पड़गा के, डॉली स्पोर्ट पड़गा के कैप्टन ने। वैभव, सबसे पहले आप पड़गा और उसके परिसर को बिलोंग करते हैं, मेरा अपना मानना है आप कासने से बिलोंग करते हैं। आपने टॉस जीता है, क्या करना चाहेंगे? फील्डिंग। क्या रीजन है? कम से कम रन में रोकने की कोशिश करेंगे। आपको पता होगा कि जॉली का शो जितना मशहूर है, उनका क्रिकेट भी उतना मशहूर है। कम से कम रोकने के लिए वो कौन से गेंदबाज हैं जिन पे आप डिपेंड कर रहे हैं? नक्कीच मी एक स्वतः गोलंदाज आहे, अर्षद आहे, हनुमान आहे, असे गोलंदाज आहेत जे त्यांना रोखण्यात नक्कीच त्यांना यश येईल। ऐसा लग रहा है कि मेजबान को उनके ही घर में आप हराने जा रहे। नक्कीच ट्रम्प कार्ड कौन रहेंगे इस मैच के? नक्कीच मीच राहीन। जर चांगली गोलंदाजी फलंदाजी राहिली माझी तर नक्कीच विजय होऊ शकतो आम्ही। तो हमें उम्मीद करें कि किसी तरह का आप मानसिक दबाव नहीं रख रहे हैं। नहीं। ऑल द बेस्ट। अभी अब कहा जाता है क्रिकेट में कि दो तरफ आपको अगर जंग लड़ना हो तो बहुत भारी हो जाता है।
एक आपने इतना अच्छा ऑर्गेनाइज किया है इस कप को कि जॉली कप की बहुत जगह सराहना हो रही है, और कहीं ने कहा, कोई कह रहा है कि श्रीलंका में खेल रहे, कोई कह रहा है वेस्ट इंडीज में खेल रहे, कोई कह रहा है होबार्ट में खेल रहे। सबसे पहले क्या अहम मुकाबले का टॉस इम्पोर्टेंट था? टॉस इम्पोर्टेंट था ही, क्योंकि अभी होम ग्राउंड है, थोड़ा प्रेशर तो रहेगा ही। और जिस तरह से अभी डॉली का भी एक मैच हो चुका है, तो वो हिसाब से अगर टॉस जीते तो ऑर्डर कुछ मतलब अपना मन चाह ऑर्डर से हम लोग वैसे चेस करते रहे, तो फिर उनको वैसा सिलेक्ट करते थे बैटिंग या बॉलिंग। ये बताइए, आपको बल्लेबाजी करना है, ये बताइए कि टीम पूरी खेल रही है या इस मुकाबले में आप में टीम में कोई रद्दोबदल है? बदल तो किया है, पर अभी ऑन द फील्ड जो भी है चेंजअप कर देंगे। ये बताइए कि जॉली को मैंने क्लासिक क्रिकेट कहा है, भिवंडी का, क्या जॉली टीम की तरफ से, जिनके पास कई बैट्समैन हैं, राकेश हैं, अमोल पाटिल हैं, मोती हैं, जो क्लास क्रिकेट खेलते हैं, और आपके विवेन रिचर्ड, दीप प्रेमचंद, तो क्या अपेक्षा है कि 6 ओवर में कहाँ तक जाएंगे? 6 ओवर में हम 60 प्लस सामने वाले को स्कोर देना चाहेंगे। ये होम ग्राउंड है, थोड़ा प्रेशर है ही। 60 प्लस हो जाएगा तो बॉलिंग ऑर्डर में भी थोड़ा चेंजअप करने मिलेगा। अभी एक आखिरी सवाल, कि ऑर्गेनाइजिंग से ध्यान हटा के इस मैच पे आप फोकस करने जा रहे हैं? मैच के लिए तो ऑर्गेनाइज और बाकी का भी जो भी कुछ रहेगा पीछे, वो तो हमें साइड में रखना ही पड़ेगा, क्योंकि मैच है। मैच को तो सीरियसली लेके ही खेलना पड़ेगा। कोई भी सामने वाली टीम, कभी भी जॉली ने कमज़ोर या इजी नहीं ली है, इसलिए मैच को मैच के जैसे खेलेंगे। आपके कप की बहुत सराहना हो रही है वर्ल्ड वाइड, चैटिंग से लेके हिंदुस्तान भर में, क्या आप सबको थैंक्स कहना चाहेंगे? हाँ, थैंक्स तो कहना चाहूँगा, क्योंकि कमलाकर पटेल और नरेश मात्रे और जो भी हमारे ग्रामस्थ मतलब गांव के लोग हैं, उन्होंने बहुत हेल्प की है और काफ़ी मेहनत ली है सभी ने। तो जितना हो सके उतनी अच्छा दिखाने का कोशिश किया है। अभी आगे देखते हैं और क्या क्या वैसे ही हो जाता है। ऑल द बेस्ट अवी एंड ऑल द बेस्ट डॉली स्पर्गा कैप्टन वैभव। तो टॉस जीता इस वक्त यहाँ पर कैप्टन डॉली ने, और उन्होंने पहले गेंदबाजी करने का फैसला किया है। आइए आपको लिए चलते हैं कमेंट्री बॉक्स में डॉली सर के पास। धन्यवाद सिटी भावे। यानंतर होणारा सामना जॉली स्पोर्ट कामतघर विरुद्ध डॉली स्पोर्ट्स पडगाव वडवली। प्लेयर ऑफ द डे जे पारितोषिक आहे, हे मात्र जे पारितोषिक वितरण समारंभ असणार आहे, प्राइज डिस्ट्रीब्युशन त्या दिवशी देण्यात येणार आहे, आणि ती घोषणा प्रत्येक दिवशी होणार आहे। प्लेयर ऑफ द डे वैभव हा सुद्धा प्लेयर ऑफ द डे ठरलेला होता, आणि हे दोन्ही संघाचे कर्णधार आहेत। हे त्यांच्यासाठी ORSL त्याचबरोबर डार्क फॅन्टसी आणि हे जे स्पॉन्सर केलेले आहे ते आपणालय सेवाभावी संस्था, याच्या संस्थापिका माननीय सौ रुचिता कमलाकर पाटील, तसेच आपणालय परिवाराच्या वतीने आपण पाहू शकता ORSL डार्क फॅन्टसी जे बिस्किट आहे हे स्पॉन्सर केलेलं आहे आमच्या सन्माननीय आपणालय सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका माननीय सौ सुचिता कमलाकर पाटील। प्रत्येक कर्णधार आणि खेळाडूसाठी यानंतर दिलं जाणार आहे। सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे। सोनादेव टेमकर आमचे दुसरे एक ऑफिशियल स्कोरर स्वप्नील पाटील यांचं आमच्या समालोचन कक्षामध्ये आगमन झालेले आहे। स्वप्नील पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे। स्वप्नील पाटील यांना बघितल्यानंतर मला नक्कीच त्यांचे पिताश्री भरत पाटील यांची आठवण येते, कारण मी ज्या वेळेला समालोचन सुरू केलं होतं माझ्यासोबतच, म्हणजे जवळपास गेली 30 वर्ष झालेली आहेत मला समालोचनाला, माझ्यासोबतच त्यांनी समालोचन सुरू केलं। ते अतिशय चांगल्या रीतीने समालोचक म्हणून प्रसिद्ध आहेत। भिवंडी तालुका तसेच वसई तालुक्यामध्ये सुद्धा ते प्रसिद्ध आहेत। भरत पाटील नागलकर
बऱ्याच ठिकाणाहून फोन कॉल येतात. SSS नेटवर्क तसेच संपर्क केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर जॉईंटर्सना विनंती आहे, आमचे सन्माननीय नगरसेवक कमलाकर पाटील साहेब, नरेशजी म्हात्रे साहेब ते जॉली स्पोर्ट कामतगरच्या वतीने विनंती करतोय की आपण त्या ठिकाणी जातीने लक्ष घालून हे प्रक्षेपण त्या ठिकाणी चांगल्या रीतीने पोहोचेल अशी व्यवस्था करायची आहे. तर तसंही भिवंडीमध्ये जास्त प्रमाणात क्रिकेट खेळलं जातं. नंबर 1 क्रिकेट आहे भिवंडीचं. सलामीची जोडी मैदानात पाठवायची कारण आमचे पंच मैदानात पंचांचा प्रवेश होणार आहे मैदानात. अगदी IPLच्या अंदाजामध्ये आमचे पंच मैदानात मार्गस्थ होणार आहेत. सलामीची जोडी मैदानात पाठवायची. पंच सुद्धा मैदानात जाणार आहेत. आमचे पंच मैदानात प्रवेश करत आहेत. पंच विलास जाधव सर्वप्रथम अगदी IPLच्या अंदाजामध्ये या ठिकाणी चेंडू उचलत आहेत. त्यानंतर पंच शकील कोटी आणि तिसरे पंच विलास बाळू. तिसरे पंच विलास बाळू यांच्याविषयी जर आपण बोलायचं झालं तर एक नामांकित क्रिकेटचा खेळाडू, संपूर्ण कामतगर परिसर नव्हे ते भिवंडी तालुक्यातील नामांकित खेळाडू. आणि आजही जेव्हा लॉंग ऑन हा शब्द आठवतोय, चॅलेंज मैदानावर लॉंग ऑनचा सर्व उत्कृष्ट असा खेळाडू विलास बाळू. आता मात्र 40+ कामतगर संघामध्ये एक अष्टपैलू कामगिरी पाहतोय आपण. तिसरे पंच विलास बाळू. मित्रांनो, प्लेयर ऑफ द डे हे जे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे आमचे सन्माननीय संदेश सुमा पाटील यांनी, आणि हे पारितोषिक आम्ही जे पारितोषिक वितरण समारंभ सोहळा पार पडणार आहे जॉली ट्रॉफी 2016चा, त्यावेळेला तिथे येणार आहे. आतापर्यंत आपण पाहतोय प्रत्येक प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी आहे. आशिष रघुनाथ काटेकर यांनी प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. आपण सीमारेषेच्या बाहेर जर झेल घेतला तर 200 रुपयाचं पारितोषिक प्रेक्षकांना देण्यात येईल. RDK 42 एक लकी नंबर आहे. आशिष रघुनाथ काटेकर. व्यासपीठावर आमचे सन्माननीय जितूभाई, राजूभाई शहा, सतीशजी चौधरी, अनिलजी चौधरी, प्रकाशजी म्हात्रे, काळीरामजी पाटील, बाळारामजी पाटील ते मान्यवर उपस्थित आहेत. आज युसुफला आपण खेळताना बघितलेलं नाहीये, थोडंसं इंजोर्ड असल्यामुळे युसुफ त्यांना सुद्धा आपण मान्यवर कक्षामध्ये पाहू शकता. बेचाळीस धावांचं लक्ष आहे. आवश्यक धावगती आस्किंग 100 जर बघितलं आपण तर 7 धावांचं आहे. सलामीची वेळी मैदानावर संघाचा कर्णधार नॉन स्ट्रायकर आहे जय हिंद आणि अबुसाद. तालुका क्रिकेटमध्ये डावखुरे फलंदाज जे आहेत त्याच्यामध्ये एक नामांकित फलंदाज अबुसाद. जानी स्पोर्ट संघाचा नॉन स्ट्रायकर संघाचा कर्णधार जय हिंद. 2 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी, 3 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी पाहतोय आपण. 2 क्षेत्ररक्षक, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि एक शॉर्ट थर्ड मॅन. शॉर्ट थर्ड मॅनला सर्वात अनुभवी खेळाडू बंटी फुलोरे. प्रेक्षकांचा एक, कारण आपण आवाज नाव घेतल्यानंतर प्रेक्षकांमधून आवाज येतोय, मनपसंत खेळाडू आहे टेमघर गावातील. आपण पाहू शकता एक जल्लो सायकल येतोय. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक जातोय. शॉर्ट पॉइंट आणि शॉर्ट थर्ड मॅन सिंगल वाचवण्यासाठी एसटी पासून दूर
उमेश फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे, थोडासा मागे आला होता, हलक्या हाताने खेळलेला शॉर्ट मिड विकेटला चेंडू जातोय, डीप मधून 3 क्षेत्ररक्षक झेपावत आहेत, तोपर्यंत अबुसाद या संधी मिळते आपलं खातं उघडण्याची, 1 धाव पूर्ण करण्याची. सन्माननीय विजय भाऊ पाटील यांचंही मान्यवर कक्षामध्ये आगमन झाले, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. उमेश याला मात्र अपील केली जाते कॉट बिहाइंडचं आणि याचबरोबर संघाचा कर्णधार जय हिंद 0वर झेलबाद. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. अति चांगला चेंडू होता, टर्न झाला होता, वळला होता, डिफेन्स करण्याचा प्रयत्न, बॅटला चालून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावला होता. जोरदार अपील गोलंदाज यष्टीरक्षक सर्व सहकाऱ्यांकडून पुन्हा एकदा आपण पाहू शकता. आणि आमचे पंच विलास जाधव यस बॅटला चाटून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावलेला आहे आणि पंच विलास जाधव यांचा इशारा जय हिंद यास खेळपट्टी सोडून जाण्याचा पवेलियन मध्ये. 0वर बाद झालेला आहे जय हिंद संघाचा कर्णधार. जय हिंद बाद झाल्यानंतर एक या धावसंख्येवर एक फलंदाज बाद झालेला आहे उमेश. याला मात्र फक्त हलक्या हाताने केलेला आहे लोअर बॉटम हँडल पुश, सॉफ्ट हँड ड्राईव्ह. 1 धाव पूर्ण करतोय, आपलं खातं उघडतोय. धावसंख्या झालेली आहे 2. इम्रान निर्वाण फलंदाजी करण्यासाठी आलेले अबुसाद. एक मात्र आहे की विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर अबुसाद याच्यावर खूप मदार असते. नेहमीच आपल्या संघासाठी चांगली कामगिरी अबुसाद यांनी केलेली आहे. 1 बाद 2, 42 धावांचं लक्ष, एक माफक लक्ष आहे. 36 चेंडू आणि 42 धावा हे माफक लक्ष आहे मैदानावरलं. उमेश याला मात्र अपील केलं जात आहे, चेंडू फाईनली कडे जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. लेग बायचा इशारा पंच विलास जाधव यांचा. पायचीचं अपील केलं होतं परंतु पंचाने बघितलं होतं की चेंडू थोडासा डावेष्टी सोडून जातोय. अपील फेटाळून लावतात, लेग बायचा इशारा करतायत. धावसंख्या झालेली 3. मात्र चांगली गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळते. आवश्यक धावगतीची आहे, 7 धावांची आहे. 42 धावांचं लक्ष आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर स्वप्नील पाटील हे सध्या स्कोरिंग करतायत. उमेश आपल्या फॉलो थ्रो मध्ये चुकतोय आणि पंच डेड बॉलचा इशारा करतायत. आज प्रेक्षकांची गर्दी सुद्धा बघायला मिळते. या गॅलरीज आहेत, कैलासवासी संदीप शंकर पाटील गॅलरी, कैलासवासी संदीप सुदाम सावंत गॅलरी, कैलासवासी रमेश रामचंद्र म्हात्रे गॅलरी. फक्त चेंडू टाकताना जे पाठीराखे आहेत किंवा फिल्डर आहेत त्यांनी फक्त थोडासा आवाज करायचा नाही. पंचांनी वॉर्न केलेला आहे. याला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अपील केलं जात आहे. आता हे चांगला चेंडू होता. सोनादेव टेमगर संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने आणि खास करून ज्यांची गॅलरी आहे दशरथ बाबू चौधरी गॅलरी आहे त्या ठिकाणी प्रेक्षक मोठ्या संख्येने आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि फार महत्वाचं असतं संघाबरोबर पाठीराखे असणं फार गरजेचं असतं. संघाचं मनोधैर्य त्यामुळे वाढत असतं. चेंडू जर डॉट गेला, फलंदाज बाद झाला
तर आपल्या संघाचं ते मनोदर वाढवण्यासाठी टाळ्यांचा आवाज करतायत, जल्लोष करतायत. उमेश जवळपास 10 ते 15 पावलांचा रनअप आहे. त्रिफळाचीत, अराउंडी लेग त्रिफळाचीत, अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. अराउंडी लेग त्रिफळाचीत. थोडासा शफल गोलात झाला होता, आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. उजव्या स्टिचच्या बाहेर गेला होता. स्क्वेअर लेग किंवा फाईन लेग कडे खेळण्याचा प्रयत्न आणि अराउंड लेग त्रिफळाचीत. घराचं दार उघडं ठेवणं आणि अगदी यष्टी मोकळं ठेवणं सारखंच आहे. अराउंड लेग त्रिफळाचीत झालेलं आहे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, 2 फलंदाज बाद केलेत आणि फक्त 3 धावा दिलेत. सर उमेश चौधरी याचा विचार केला तर आरके ट्रॉफी 2007 मध्ये जयदुर्गा ए संघासमोर एक चांगली गोलंदाजी केली होती. तिथपासून क्रिकेटमध्ये त्याने भरपूर आपल्या संघाला 100% दिलेला आहे आणि पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते त्याची. सिद्धिलाभचे रमाकांतजी यादव, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे जॉली स्पोर्ट्स कामतगरच्या वतीने. सुनीलजी चौधरी यांचे आगमन झालेले, आपलंही जॉली स्पोर्ट कामतगरच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केलेली. लो स्कोरिंग सामन्यामध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी आणि ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण व्हायला पाहिजे त्याप्रमाणे सोनादेव टेमकर संघाची झालेली, कारण उमेश यांनी फक्त 3 धावा दिलेल्या आहेत आणि 2 फलंदाज बाद केलेले आहेत. त्यामुळे उर्वरित जी 5 षटके आहेत संदेश, त्यामध्ये आस्किंग नंदेट आवश्यक धावगतीचा दबाव थोडासा वाढणार आहे. अगदी बरोबर. मात्र बंटी फुलोरे देखील एक नामांकित असा गोलंदाज आहे आणि आपल्या संघाला ज्यावेळेस अडचणीमध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. बंटी फुलोरे शॉर्ट आर्म पुल केला होता, खेळून खेळायचं होतं स्क्वेअर लेग किंवा मिड विकेटला. चेंडू मात्र डीप मिड ऑनला जातोय, 1 पेक्षा जास्त मिळणार नाही. धावसंख्या झालेली आहे 4. नुसरत बोबड़े साहब, आपका भी तहे दिल से हार्दिक स्वागत है, वेलकम. क्रिकेटशी त्यांचं एक अतूट नातं आहे. जेव्हा जेव्हा स्टेडियमवर स्पर्धा असतात आणि कुठेही स्पर्धा असू द्या त्या ठिकाणी ते उपस्थित असतात. क्रिकेटशी त्यांचं खूप अतूट नातं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आपका तहे दिल से हार्दिक स्वागत. बंटी फुलोरे सर्वात अनुभवी गोलंदाज, सर्वात अनुभवी खेळाडू. याला मात्र फक्त हलक्या हाताने ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू येतो तो मिड विकेटला, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. संदेश आपण बघितलं होतं, फक्त हलक्या हाताने खेळलं होतं. शॉर्ट मिड विकेटला चेंडू 30 सर्कलच्या थोडासा बाहेर आला होता. बघितलेलं कलिमेने कुठलाही क्षेत्ररक्षक मिडॉनला नाहीये, शॉर्ट मिड विकेटला नाही, डीप मधून क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचतोय. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली होती आणि बघितलेलं आहे की डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, दुसरी धावी पूर्ण केलेली आहे. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव होत आहेत, धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 6. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला आहे. स्क्वेअर लेगला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव पूर्ण होते. समोर जे लक्ष आहे माफक लक्ष आहे, 42 धावांचं आहे. लक्ष बघितल्यानंतर कुठल्याही प्रकारे धोका पत्करण्यास तयार नाही, कारण सुरुवातीलाच 2 धक्के दिले होते उमेश याने. त्यानंतर मात्र एक सावध पवित्र फक्त हलकी हाताने खेळत होते, खास करून कलीम. धावसंख्या होते 8. आपण जो सामना पाहतोय सोनादेवी टेमघर विरुद्ध जान्हवी स्पोर्ट्स. अजय चौधरी फॅम टीम सोनादेवी टेमघर आणि पंडित गोळवी फॅम टीम जान्हवी स्पोर्ट्स. बंटी फुलोरे
याला मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट थर्डमॅनला चांगला झेल. कलिमेची खेळी संपुष्टात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता लेट कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात होता आणि कलिमेची खेळी संपुष्टात. दरम्यान आमचे सन्माननीय काळीराम म्हात्रे साहेब यांचे आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. जॉली स्पोर्ट कामतकरच्या वतीने मी जॉली ट्रॉफी 2016 मध्ये आपलं हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. चांगली सुरुवात. संदेश पाटील, मला असं वाटतं की लो स्कोरिंग सामना आहे, पण ज्याप्रमाणे गोलंदाजी होते, ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण होते आणि ज्याप्रमाणे फलंदाजी होते, हा सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. अगदी बरोबर. चांगली गोलंदाजी आहे टेमघर संघाकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. उमेश एक नामांकित असा गोलंदाज आहे. डॉक्टर गवली सर, उमेश यांनी आरके ट्रॉफी 2007 मध्ये एक चांगली गोलंदाजी केली होती. तिथपासून एका चांगली गोलंदाजीचा एक नाव त्याच्या नावावर आहे. जयदुर्गा या संघासमोर 5 विकेट घेतले होते, 2 षटक टाकले होते उमेश याने. तिथपासून एक चांगला फॉर्म मध्ये आहे. इनफॉर्म गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय उमेश चौधरी. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. 3 फलंदाज बाद झाले आहेत. धावसंख्या मात्र जी आहे ती फक्त 8. 3 बाद 8, 42 धावांचं लक्ष आहे. मित्रांनो, आपण जो सामना पाहत आहे सोनादेवी टेमघर विरुद्ध जान्हवी स्पोर्ट्स, 2 संघामध्ये 42 धावांचा पाठलाग करतोय जान्हवी स्पोर्ट्स. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू बॅटची काढा घेऊन शॉर्ट थर्डमॅनला जातोय. चांगला फटका म्हणता येणार नाही. खरं तर थोडंसं डिफेन्सिव्ह खेळण्याचा, मात्र बॅटला चाटून हा चेंडू शॉर्ट थर्डमॅनला गेला होता आणि त्यावर 1 धाव पूर्ण करतोय तो जयेश. धावसंख्या होते 9. बऱ्याच ठिकाणावरून फोन कॉल्स येतात. SSS नेटवर्कचे प्रोप्रायटर जॉइंडर्स, त्याचबरोबर संपर्क केबलचे प्रोप्रायटर जॉइंडर्सला मी सन्माननीय कमलाकर पाटील साहेब, नरेशजी म्हात्रे साहेब, जॉली कामतकरच्या वतीने विनंती करतोय की आपण जातीने लक्ष घालून केबल नेटवर्क पोहोचेल याची व्यवस्था करायची आहे. यावेळेला मात्र डिफेन्स केलेला आहे. डिफेन्स खेळलेला फटका अबू सादने. 1 धाव पूर्ण. मात्र लो स्कोरिंग सामन्यामध्ये थोडासा सावध पवित्रा घेतलेला आहे. त्याचं कारण अचूक टप्प्यावर झालेली गोलंदाजी. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत आणि धावसंख्या जे बऱ्याच उशिरानंतर दुहेरी रेंगात प्रवेश केलेले 10. बिल्कुल. जीत का सूत्र जब हम देखते हैं की ऑफ सक्सेस, तो जान्हवी स्पोर्ट का अक्सर ये रहा है पिछले MLA ट्रॉफी में भी कि जो छोटा टोटल रहता है उसको वो बहुत सीरियसली ले लेते. 3 बाद 10, 10 रन 3 खिलाड़ी के नुकसान पर. बिल्कुल. बंटी फ्लोरे ने भी बहुत खूबसूरत गेंदबाजी की. 1 विकेट लिया और 2 विकेटें ली उमेश ने. हा पण कंपॅरेटिव्ह आलेख पाहू शकतो कशा प्रकारे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. 7 फलंदाज सोनादेवी टेमघर संघाचे बाद झालेले होते. बिल्कुल. ये देखिए कंपैरिजन, जो ऑरेंज लाइन है वो नीचे चलती भी. और जान्हवी स्पोर्ट्स की तरफ हम देखते हैं तो अच्छे अच्छे खिलाड़ी है, लेकिन कभी भी इस टीम ने जो की ऑफ सक्सेस है चेसिंग उतना खूबसूरती से नहीं किया है. इनकी जो ताकत है वो उनकी गेंदबाजी है. जयेश येतोय 3रं षटक घेऊन. याला पुन्हा एकदा फक्त हलक्या त्याने खेळलेला आहे. टॅप केलेला चेंडूला उजव्या बाला आणि ओव्हरथ्रो होतोय. मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. फक्त एकाच धावावर समाधान मानावं लागते अबू सादियास. धाव संख्या होती 11. क्या गवली सर, आपको लगता नहीं कि उमेश को दूसरा ओवर देना चाहिए था? यहाँ पे गलती की थी महेंद्रा ने. गयासुद्दीन को दूसरा ओवर नहीं दिया था और वो मुकाबला मराठा पंजाब से हार गई. और फाइनल में गलती की सोमनाथ ने कि सूरज को दूसरा ओवर नहीं दिया. पण हे विसरून चालणार नाही की 6 षटकांचा सामना आहे. नक्कीच स्लॉग ओव्हर मध्ये थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे उमेश यास 3रं षटक हाताळण्याची संधी दिलेली नाहीये. जयेश
पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी मार्कस, खेळण्यासाठी सज्ज होतो जयेश. यावेळेला मात्र अतिशय चांगला चेंडू आहे, थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरनं निघून जातो, यष्टी रक्षकाच्या हातात. जागेवरच स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती. नहीं, ऐसी विकेट पर जब गेंदे पर टिप्पा खाने के बाद तेज निकल रही हो, नीचे रह रही हो, आप इस तरह का स्क्वायर ड्राइव नहीं खेल सकते गेंद की लाइन से हटकर, क्योंकि सभी संदीप पाटिल नहीं रहते और सभी सलीम मलिक नहीं रहते. जयेश याला एक मोठा फटका खेळला, चेंडू जातो मिड विकेटला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, थोडस खराब क्षेत्ररक्षण होत आहे, मात्र धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलेला आहे. पंच शकील कोटींचं एक वैशिष्ट्य आहे की ते तिसऱ्या पंचांकडे फारच कमी निर्णय सोपवत असतात. बिल्कुल, साइमन टफल अंतरराष्ट्रीय क्रिकेट में थे, उनका कहना था कि तीसरे अंपायर भी इंसान है, जो भी टेक्नोलॉजी का सहारा लेते हैं. बहुत क्लोज निर्णय आपने देखा होगा साइमन टफल तीसरे अंपायर को देते थे, अक्सर ग्राउंड अंपायर की भूमिका वो निभाते थे. अतिशय चांगला डिसिजन पंच शकील कोटी यांचा, आणि कित्येक सामन्यामध्ये मी बघितलेलं आहे की पंच शकील कोटी यांचं इतकं बारकाईने लक्ष असं की तिसऱ्या पंचांची मदत ते फारच कमी घेत असतात. 2 धावा पूर्ण होत आहेत, धावसंख्या वाढते, धावसंख्या झालेली अशुभ आकड्यावर प्रवेश करते 13. जयेश फुलटा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केले, चेंडू मिड विकेटला, आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक पेक्षा जास्त मिळणार नाही, धावसंख्या झालेली 14. एक एक रन के लिए कड़ी परीक्षा ली जा रही है जानवी स्पोर्ट्स की, मानो जानवी की जान निकाल रहे हैं एक एक रन के लिए बंटी इस वक्त सोना देवी टेमघर. बॅट आणि बॉलचा संघर्ष, बॅट आणि चेंडूचा संघर्ष बघायला मिळतोय. सोनादेवी टेमघर संघाचे सपोर्टक पाठीराखे मोठ्या संख्येने आलेले आहेत. जयेश याला मात्र चांगला फटका खेळलेला, फ्लिकच्या अंदर फटका खेळलेला, चेंडू जातोय तो मिड विकेटला, वाईडिश डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, चांगला क्षेत्ररक्षण होतं, एक पेक्षा जास्त मिळणार नाही. बिल्कुल पूरी तरह से चार्ज हो चुकी है अब सोना देवी टेमघर, और ऐसे लगता है कि मुकाबला बहुत करीब जाएगा, लेकिन अब तक बहुत दबाव में बल्लेबाजी चल रही है. अक्सर कहा जाता है अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस, ज्यादा सावधानी भी खतरे से खाली नहीं होती है. चंद्रकांतजी चौधरी ते हे आमचे सन्माननीय राजूजी काटेकर यांना मी विनंती करते जॉली स्पोर्ट कामतगरच्या वतीने की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. जयेश याला तर पार केलाय, चेंडू हवेत सीमेच्या बाहेर जातो का बघायचं आहे आणि लॉंग ऑफ क्लिअर केलं जातंय. व्हॉट अ शॉट. बहुत खूबसूरत शॉट, मैं तो कहता हूँ शॉट ऑफ डे हम कहेंगे जिस तरह से जयेश ने खेला था. आइए देखते हैं किस तरह से उस सिक्सर को लगाया जयेश. ये देखिए वाइड हाफ वॉली थी, लेकिन बल्ला सीधा जाता हुआ तीर कमान से निकलता है, डाउन द ग्राउंड खेला, 6 रन. अब तो हम कहेंगे कि ये छक्का जान भर देगा जानवी के स्कोर में, क्योंकि मुर्गा किसी का भी आजान दे सुबह होने से मतलब है. नेट टू नेट फाईट बघायला मिळते, कारण 21 धावा झालेल्या आहेत आणि उर्वरित जी 3 षटके आहेत 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकामध्ये 21 धावा झालेल्या आहेत आणि 3 षटकामध्ये 21 धावा होत आहेत. तत्पूर्वी आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊया. मान्यवर कक्षामध्ये आमचे मान्यवर उपस्थित आहेत, आमचे बोबडे साहेब यांना आपण पाहू शकता. क्रिकेट सीजनचं अतूट नातं आहे. आमचे प्रवीणजी चौधरी, काळीरामजी म्हात्रे, सतीशजी चौधरी, अनिलजी चौधरी, काळीरामजी पाटील, आमचे अशोकजी पाटील, आमचे मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर ज्याने आम्हाला अतिशय जयवंत पाटील, युसुफ आज खेळताना बघितलेलं नाहीये. तर पुन्हा एकदा आपण मैदानावर जाऊया. 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. धावा होत आहेत की मात्र एक चांगली गोलंदाजी होते हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भावे. Thank you. Bunty Flore continue. This is the good decision. Is the wicket taker bowler. Fast ball, try to reverse shot, miss time. Ball is traveling to short point.
and with the stroke batsman threw for one. Neck to net fight going on, and you are watching a classic tough encounter between Sona Devi Temgar and Janvi Sport in classic cricket Jolly Trophy 2016. Here goes Bunty Flore. Ball this time uses feet, beats him outside the off stump. Lovely delivery once more. Jayesh played down the track, tried to hit over long off. Lovely delivery, fuller length, just missing the off stump. Here goes Bunty Flore. Right arm round wicket, wicket taker bowler of Temgar. This time S in the air, could be caught. Oh, fine effort, but just left off the fielder, and batsman gets two. So 2 more to total now. His score moves up to 24 for the loss of 3 wickets. You are watching hot match in warm afternoon. मला असं वाटतं या ठिकाणी जो झेल आहे वाईड ऑफ लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता त्यांनी खरं तर प्रयत्न करायला होता. डीप वाईडिश मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केला होता त्यामुळे हा झेल सुटतोय. Welcome Pioneer team, the runners of Mapoli Cup. This time fine delivery. This is the terrific bowling from Bunty Flore. Little bit extra pace and extra bounce. He generates the pace from the pitch and as far as bounce. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू होता. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करते. आपल्या अनुभवाचा संपूर्ण फायदा मिळवून देते आपल्या संघासाठी बंटी फ्लोरे. Yes, he is the key bowler, wicket taker bowler of Temgar. Here he go. This time firmly driven, worked away on the onside, only for one. Wasn't a hop volley. He played on the up. 1 more to total now. His score moves up to 25 for the loss of three wickets, and so far no clear picture of this match. Neck to net fight going on. You are watching a hot match in hot afternoon. Here he go. Right arm round the wicket. This time mighty. There is the fielder. Yes, he is out. Bunty delighted and Sona Devi Temgar delighted. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता वाईड ऑफ लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न अबुसाद्याचा. मात्र वाईड ऑफ लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे एक चांगला झेल घेताना अतिशय महत्वपूर्ण सफलता. ज्या विकेटची आवश्यकता सोनादेवी टेंबर संघाला होती तो विकेट प्राप्त केलेला आहे. स्कोर झालेला आहे 25. 4 ओवर की समाप्ति 25 रन. जॉली स्पोर्ट आपको वार्म अप नहीं करना है. बिल्कुल हो साइड है, लेकिन वार्म अप मैदान में के बाहर भी नहीं करना है. हाँ, वार्म अप ग्राउंड बाईं और हमारे है, लेकिन आपको तो मुकाबला खेलना है. लेकिन मुकाबला क्या हो रहा है? फंस गया ये मैच. ट्रैफिक में जिस तरह गाड़ी फंस जाती है, ये मैच फंस गया. 2 ओवर बचे और जीतने के लिए 17 चाहिए. और उमेश को गेंदबाजी दी गई, जिन्होंने पहले ओवर में 2 रन देके 3 विकेट 3 रन देके 2 विकेट ली थी. अब ये ओवर तय करेगा कि जानवी की जान में जान है या टेमगर मुकाबले में जान भरती. उमेश ये गेंद लॉब कर दिया आसमान में. फील्डर उसके नीचे नहीं आ पाएंगे. 6 रन. जयेश ने अब तक 2 सिक्सर लगाए हैं और इस सिक्सर ने पंडित गुलवी के चेहरे पे मुस्कान बिखेर दी है. आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये परफेक्ट हा बॉल आहे आणि भिरकावून दिलं होतं लॉंग ऑन सेव्हराच्या बाहेर. आणि ज्या षटकाराची आवश्यकता होती दानी स्पोर्ट संघाला
तो मिळालेला आहे. वो सबसे लंबा इलाका है. गेंद जब हवा में थी थोड़ी देर के लिए तो कलेंजा हलक को आया हूँगा जयेश के. इस मर्तबा अच्छी वापसी, आगे रखा था, बीट किया ऑफ स्टंप पर. ये देखिए अमोल पाटिल, नरेश मात्रे अमोल पाटिल के साथ और महेंद्र पाटिल. अमोल पाटिल लगता है आज खेल नहीं रहे हैं. उन्होंने तो गेंदबाजों का जुलूस निकाला था नाना स्पोर्ट्स में मराठा पंजाब के. इस मर्तबा एलिवेशन नहीं बना, खेलना चाहते थे मिड विकेट पे, मोटा लिविंग एज, और ये देखिए 2 रन. रविश नए बैट्समैन क्रीज पे मौजूद, स्कोर 33 रन. गोल्डन 6 जो लगे 10, उसमें जानवी के तौसीफ का नाम है. 7 गोल्डन बाउंड्री, 19 अर्धशतक. ये देखिए जॉली की टीम तैयार होती भी अगले मुकाबले के लिए. ORSL इस मर्तबा बैकफुट पे गया, पोल हवा में और आउट. बढ़िया कैच. रात पुनवेची चैता पाकाची, येल जायली पाठीची, आई येल जायली पाठीची, गुडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची. राऊंड ऑफ स्टंप पूल करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र डीप मिड विकेटला एक चांगला झेल. पड़गा बोरियोली में हमारी आवाज नहीं पहुंच रही है. ट्रिपल एस से रिक्वेस्ट है कि कई इलाकों में हमारी आवाज नहीं पहुंच रही. अब मैच ने करवट ली है, शाम करवट ले रही है, मैच करवट लेता हुआ. गेंदे कितनी बची? कुल मिलाकर 8 गेंदे और रन चाहिए 9. लेकिन एक बात कहूंगा गौली सर, ये जो रविश है ना, ये हंसते हुए इंटरव्यू देते हैं, लेकिन कई टीमों को उन्होंने आखिर में रुला दिया है. रविश सामना कर रहे हैं उमेश का. इस मर्तबा आउट, LBW. टो से गेंद टकराई और रविश को जाना होगा. क्या मुकाबला चल रहा है. टफ इनकाउंटर, थ्रिलिंग क्लाइमैक्स आप देख रहे हैं क्लासिक क्रिकेट जॉली कप में. ये देखिए कहां पे उनका पैर था. पलम LBW में है, यहां पर 1% भी शंका नहीं रहेगी. पलम LBW. अगदी बरोबर. आपण जर बघितलं मधली एसटी आणि जी डावी एसटी आहे उनको बरोबर पाय होता. बिल्कुल उनको ही पता नहीं था कि वो कहां खड़े. म्हणून नेहमी म्हटलं जातं की फलंदाजाला नेहमी माहिती असायला पाहिजे की उजवी एसटी कुठे आणि डावी एसटी, हे फार महत्वाचं आहे. बिल्कुल. 33 पे 6. अब कठिनाइयों में यहां पर जानवी स्पोर्ट. 7 गेंदे 9 रन. आमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझ्या उजव्या बाजूला आमचे ऑफिशियल स्कोरर यंग अँड डॅशिंग स्वप्नील पाटील, आणि त्याच्या उजव्या बाजूला व्हॉइस ऑफ ठाणे जिल्ह्याचा गोलंदाज सिद्दीक भाबे, आणि त्यानंतर आमचे ज्यांनी सर्वात जास्त समालोचन केलेले आहे या स्पर्धेमध्ये त्यांचे संदेश पाटील. हैट्रिक पर है वहां पर गेंदबाज उमेश. अंजाम देते तो 7वें बैट्समैन, 7वें गेंदबाज रहेंगे उमेश. सपोर्टर शोर मचाते हुए सामना करेंगे बैट्समैन अक्षय. इस मर्तबा बॉलर बैक ड्राइव, हवा में गेंद जरूर थी, लेकिन जयेश उमेश के थोड़ा सा ऊपर से जाते भी. बहुत ही खूबसूरत ओवर किया वहां पर. अब गेंदे बची है 6 और रन चाहिए 8. क्या कहेंगे. जब मैंने आपको माइक दिया था तो कहा था कि ये मुकाबला भी ऐसे लग रहा है कि थ्रिलिंग क्लाइमैक्स रहेगा. उमेश की गेंदबाजी को देखिए, 2 ओवर 12 रन और 4 विकेट. हालांकि बेस्ट बॉलिंग फिगर इस जॉली कप का जुबैर के नाम है, वियान कुमार के. 2 ओवर 3 रन और 6 विकेट, और इस सीजन का सबसे अच्छा बॉलिंग फिगर.
विकेट टेकर गेंदबाज कहीं है तालुका क्रिकेट में, लेकिन दो नाम बहुत ऊपर चल रहे हैं। एक तो पायनियर के जिलानी और उसके बाद मराठा पंजाब के राजू भोगा। महेंद्रजी पाटील यांचंही मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे। महेंद्रजी पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेसाठी, ज्यांनी आम्हाला अपार ये देखिए परिश्रम दिलेला आहे ते महेंद्रजी पाटील। ये देखिए ये टेढ़ी मेढ़ी लाइन कसरा घाट की तरह अब जाकर ऊपर विकेट नंबर 6 के पास जाती हुई, यानी ये बताता है आखिरी ओवर में कितने रन बने थे। हमारे ऑफिशियल स्कोरर बता रहे हैं 8 रन, और वहीं 8 रन चाहिए। ये देखिए टच हुई है। बहुत सुंदर टेलीकास्ट इंटरनेशनल ग्राफिक मुहैया कराया है यहाँ पर एसके एंटरटेनमेंट ने। हे आमचे मान्यवरांना आपण पाहू शकता मान्यवर कक्षामध्ये। आखिरी ओवर की पहली गेंद कट के अंदर की जानी भाई, स्ट्रोक को चेक किया और स्ट्राइक को रोटेट किया तौसीफ के पास। ये बैट्समैन इस सीजन में गोल्डन 6 लगा चुके हैं पावर कप में। तौसीफ, देखना है क्या पंडित गुलवी के चेहरे पे मुस्कुराहटे बिखेर देंगे, क्योंकि तौसीफ मुस्कुराहटों के बहुत बड़े फैन है, बहुत गुर्दे दिल के खिलाड़ी है, बहुत जबरदस्त स्ट्रोक प्लेयर है। लेकिन किसने सोचा था कि उनको इस स्थिति में बल्लेबाजी को आना पड़ेगा। ये देखिए आते ही गेंद को उछाल दिया, लेकिन फील्डर से दूर गेंद, मिस टाइम स्ट्रोक। दूसरे के लिए लेट जा रहे हैं, पहुंच चुके अपनी क्रीज में। दूसरे के लिए तैयारी नहीं थे वहां पे तौसीफ। इन 2 रनों से स्कोर 35 पे पहुंचा, 36 पे पहुंचा। 4 गेंदे 6 रन। पांच रन बाकी हैं, 2 गेंदों में 3 रन आए हैं। 37 रन होना चाहिए। अब 4 गेंदों में 5 रन। मुकाबला अभी भी हम कहेंगे कि 60% ये मुकाबला अभी भी जानवी के हाथ में। गेंदबाजी देवेन, इस मरतबा पुल और पावरफुल गैप में 4 रन। ये तौसीफ का शॉट है। पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, चैता पाकाचे महिन्याने येईन अब तुझे यहाँ मी से जत्रला। जानवी स्पोर्ट मुकाबला हार तो नहीं सकती, और आप जाकर पंडित गुलवी जरा इत्मीनान महसूस करते हुए, वो जो कहते हैं जान में जान आ गई। बहुत खूबसूरत शॉट खेला था, छोटी गेंद थी तौसीफ ने। तौसीफ वैसे भी बहुत अच्छे स्ट्राइकर हैं, बहुत देर से भेजा उनको बल्लेबाजी के लिए। 1 रन चाहिए बची हुई 3 गेंदों पर। अब स्लिप लगा दिए गए हैं। ये गेंदबाज में उतना दम नहीं लगा, और गेंद जा रही है डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर। इस मैच को जीत लिया है जानवी स्पोर्ट्स ने। अभिनंदन पंडित गुलवी, द कैप्टन ऑफ जानवी, एंड 8 लाख सोना देवी टेमगर, 8 लाख अजय चौधरी। आइए इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं जिन्होंने 21 रन बनाए, वह है जयेश। मॅन ऑफ द मॅच जयेश जान्हवी स्पोर्ट्स संघाचे, ज्याने 21 धावांची, कारण 42 धावांचं लक्ष होतं आणि 42 धावांमध्ये 21 धावांची खेळी केली।
पॉइनियर के कैप्टन और अंजुमन के कैप्टन, आप दोनों को तैयार रहना है। टॉस बॉक्स में एक इनिंग के बाद हम आपका टॉस करने जा रहे हैं। उसके बाद जॉली युवा और दयानंद चोरगे फॅमिली धन्यवाद स्पोर्ट सिद्धिक भावे. मॅन ऑफ द मॅच जयेश. सर्वप्रथम आमचे सन्माननीय अशोक पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी जी आहे आपल्या शुभ हस्ते जयेशास प्रदान करायची. ते आम्हाला स्पॉन्सर केले आहे रवींद्र पंडित म्हात्रे यांनी. स्वर्गीय ज्ञानदेवमध्ये स्मरणार्थ अशोकजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते याची जयेशास. त्यानंतर सन्माननीय कालीराम पाटील यांना मी विनंती करतोय की इंद्रपाल पाटील यांनी जे गिफ्ट हॅम्पर आम्हाला स्पॉन्सर केले ते आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे. आणि तिसरं जे रामदास रघुनाथ म्हात्रे यांनी जे स्पॉन्सर केलेलं आहे स्वर्गीय रघुनाथ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ ते श्यामजी म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे. आणि चौथा पारितोषिक जे आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे माननीय नगरसेविका लक्ष्मी अशोक पाटील यांनी जे स्पॉन्सर केले ते देण्याची विनंती मी करतोय. अनिलजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते जयेशास प्रदान करायचं आहे. त्यानंतर माननीय चंद्रकांत हरिचंद्र तरेसाहेब यांनी जे स्पॉन्सर केलेलं आहे स्वर्गीय दीपक नामदेव फौजदार यांच्या स्मरणार्थ ते सतीजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते जयेशास प्रदान करायचं आहे. जयेश. सर्वप्रथम तर अभिनंदन, कारण आम्ही नेहमी म्हणत असतो लो स्कोरिंग सामने सुद्धा इंटरेस्टिंग होत असतात. सुरुवात तितकी चांगली झाली नव्हती. 42 धावांचं लक्ष होतं, पण मात्र उमेश आणि बंटी यांनी जी गोलंदाजीमध्ये सुरुवात केली होती कुठेतरी एक मानसिक दबाव होता. फलंदाजी आल्यानंतर काय मनात आलं होतं? नक्कीच आम्हाला कॅप्टनने सांगितलं का तू मागेच राहा, तुझीच गरज लागेल नंतर आम्हाला. शेवटी मिनीच ते करून दाखवलं. आता यानंतरच्या मॅचमध्ये काय थोडासा फलंदाजीमध्ये, कारण गोलंदाजी अतिशय चांगली झाली होती, फलंदाजीमध्ये फलंदाजीच्या क्रममध्ये काय बदल होणार आहे? नक्कीच बदल होणार आहे. आता वेल प्लेड जयेश आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. हा होता जयेश मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा, कारण 42 धावांचं लक्ष असताना 21 धावांची खेळी करून आपल्या संघाच्या विजयामध्ये त्यांनी सिंहाचा वाटा उचललेला आहे. पुन्हा एकदा आपण समालोचक कक्षामध्ये जाऊया, कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. त्या ठिकाणी आमचे दोन्ही समालोचक संदेश